Hello student. Now we are going to learn activity number 6. In this activity we learn about work and energy, and also learn about law of conservation of energy and free fall. For this reference book is Science and Technology Part 1, Standard 9, Chapter number 2, Work and Energy. Let us take a look. Work. In this picture, girl is studying, the boy is dancing, and in this girl is watching TV, and this man is carrying bag. Now, in which of the pictures above has work been done? जे काही चार चित्र दिलेले आहेत आपल्याला, एक मुलगी अभ्यास करते, मुलगा डान्स करतो, ही एक दुसरी मुलगी टीव्ही पाहते, हा माणूस एक पोतं घेऊन चाललेला आहे. तर याच्यामध्ये कोण काम करतंय? इन विच ऑफ द पिक्चर अबाव हॅज वर्क डन? Generally, any mental or physical activity is referred to as work. When we walk or run, the energy in our body is used to do the necessary work. We say that a girl who is studying is working or performing work, but that is a mental work. The studying girl is a mental work. Therefore, in physics, we deal with the physical work. In this dancing boy and a man carrying a bag, they are doing a work. Therefore, in physics, we deal with the physical work. Work has a special meaning in physics. Therefore, definition of work is said to be done when a force applied on an object causes a displacement of the object. ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवरती बल लावतो, जर बलाच्या दिशेने विस्थापन होत असेल तर कार्य झालं असं आपण म्हणतो. जर बलाच्या दिशेने जर विस्थापन होत असेल तरच कार्य झालं असं म्हणतो. इन दिस फिगर, बॉय अँड दिस मॅन आर डुईंग वर्क. वर्क इज इक्वल टू, देअरफॉर वर्क इज इक्वल टू force into displacement. Work is equal to force into displacement, means work is equal to F into S. F means force and S means displacement. Now, what is the SI unit of work? Here, force is measured in Newton and displacement measured in meter. Therefore, SI unit of work is
न्यूटन मीटर. And this is called a joule. न्यूटन मीटर इज नथिंग बट जूल. जे न्यूटन मीटर हे काय कार्याचं एकक आहे आणि जूल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ आपण न्यूटन मीटरला काय म्हणतो, जूल असं म्हणतो. आता एक जूल म्हणजे किती? इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर in the direction of the force, the amount of work done on the object is 1 joule. जे ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवरती बल लावलं तर त्या बलामुळं त्या वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने 1 मीटर एवढं होत असेल तर झालेलं कार्य 1 जूल आहे असं म्हणतात. जे तुम्ही कोणती एखादी वस्तू घेतली आणि तिला त्याच्यावरती बल प्रयुक्त केलं आणि त्यावेळेस त्या वस्तूचं विस्थापन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 1 मीटरने त्या वस्तूचं काय झालं, विस्थापन झालं, तर झालेलं कार्य काय म्हणायचं, 1 जूल आहे असं म्हणायचं. नंतर सीजीएस युनिट जे आहे याच्यामध्ये हा एवढा भाग चुकलेला आहे. तर एसआय युनिट न पाहता काय पाहिजे, सीजीएस युनिट ऑफ वर्क इज हियर. एसआयच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला, सीजीएस युनिट. CGS युनिट ऑफ वर्क इज डाइन सेंटीमीटर. आता CGS मध्ये आपण असं पाहिलं की वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर जे एफ आहे फोर्स ते CGS युनिटमध्ये मोजतात डाईनमध्ये. मगाची जसं आपण पाहिलं होतं न्यूटनमध्ये मोजतात. एस आयमध्ये कशामध्ये मोजतात, ते न्यूटनमध्ये. आणि CGS मध्ये जे बल आहे फोर्स आहे ते कशामध्ये मोजतो आपण, डाईनमध्ये. आणि विस्थापन मोजतो आपण सेंटीमीटर, म्हणजे डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो, सेंटीमीटरमध्ये. अँड दिस युनिट इज कॉल्ड अर्ग. जसं न्यूटन मीटरला आपण जूल असं म्हणतो तसंच डाइन सेंटीमीटरला आपण काय म्हणतो, अर्ग असं म्हणतो. नाउ 1 अर्ग इज इफ अ फोर्स ऑफ 1 डाइन displaces an object through 1 centimeter in the direction of the force, the amount of work done on the object is 1 अर्ग. जे जेव्हा आपण एखाद्या वस्तूवरती बल लावलं आणि त्या वस्तूचं विस्थापन जर 1 सेंटीमीटर एवढं झालं तर त्या वस्तूवरती त्या वस्तूने त्या बलाने केलेलं कार्य हे 1 अर्ग आहे असं म्हणायचं. इफ अ फोर्स ऑफ 1 डाइन displaces an object through 1 centimeter in the direction of the force, the amount of work done on the object is 1 erg. Now what is the relationship between joule and erg? Here 1 joule is equal to 10 raised to 7 erg. म्हणजे 10चा 7वा घात. 10 एकावरती ज्यावेळेस आपण 7 शून्य देतो, जी काही संख्या होईल तेवढं काय अर्ग. म्हणजे अर्ग हे जे काय हे स्मॉल युनिट आहे. अर्ग हे स्मॉल युनिट आहे आणि जूल हे काय अर्गपेक्षा मोठं युनिट आहे. त्यानंतर पुढचा भाग पाहायचा आपल्याला. नेक्स्ट पार्ट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क.
Let us see some examples. Pushing a stalled vehicle, catching the ball which your friend has thrown towards you, tying a stone to one end of a string and swinging it round and round by the other end of the string, walking up and down a staircase, climbing a tree, stopping a moving car by applying brakes. There are some examples. You will notice that in some of the above examples, the direction of the force and displacement are the same. When the force and displacement are in the same direction, when the applied force and displacement of object are in the same direction, the work done by the force is positive. For this example, for this, pushing a stalled vehicle, एखादी बंद पडलेली गाडी असेल बघा, त्याला तुम्ही धक्का मारता पाठीमागून, धक्का मारल्यानंतर पाठीमागून त्याला ढकलल्यानंतर म्हणजे बल तुम्ही काय करताय, गाडीच्या पुढच्या दिशेला लावताय आणि गाडी पण पुढच्या दिशेला जाते. म्हणजे या ठिकाणी वर्क डन इज पॉझिटिव्ह वर्क. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. ज्यावेळेस आपण एखाद्या गाडीला धक्का मारता त्यावेळेस बलाची दिशा आणि गाडीच्या विस्थापनाची दिशा ही सारखीच असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क कशाला म्हणायचं, द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, देन द वर्क डन इज पॉझिटिव्ह वर्क. सेकंड इज निगेटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्कच्या बरोबर अपोजिट असणारे निगेटिव्ह वर्क. जिथे काय पॉझिटिव्ह वर्क मध्ये काय आहे, the direction of force and direction of displacement is same. When the direction of force and direction of displacement opposite to each other, then the work done is negative. When the force and displacement are in the opposite direction, the work done by the force is negative. For example, stopping a moving cycle by applying brake. जे ज्यावेळेस तुम्ही एखादी गाडीचा म्हणजे गाडीला ब्रेक लावलं, ते स्पीडमध्ये आहे आणि तुम्ही काय केलं, ब्रेक अप्लाय केला, तर काय होणार आहे, इंजिन काय करतंय, पुढच्या दिशेला गाडीला पुढच्या दिशेला नेतंय, बरोबर. म्हणजे बलाची दिशा कशी आहे, इन फॉरवर्ड डायरेक्शन, आणि ब्रेक काय करतोय, गाडीला थांबवतोय म्हणजे मागच्या दिशेला थोडक्यात घेतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, निगेटिव्ह वर्क झालं. म्हणजे टू अप्लाय अ ब्रेक इज अ निगेटिव्ह वर्क. टू अप्लाय अ ब्रेक फॉर मुव्हिंग एनी ऑब्जेक्ट, मुव्हिंग कार, सायकल इज निगेटिव्ह वर्क. अजून काय एक्झाम्पल असू शकतं, कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. तुमच्या मित्राने तुमच्याकडे टाकलेला चेंडू तुम्ही काय करता, कॅच करता. त्यावेळेस सुद्धा जे तुम्ही केलेलं कार्य असतं ते काय असतं, निगेटिव्ह वर्क असतं, किंवा त्या बलाने केलेलं कार्य निगेटिव्ह वर्क असतं. नाउ झिरो वर्क. व्हॉट इज झिरो वर्क? व्हेन द applied force does not cause any displacement, or when the force and the displacement are perpendicular to each other, the work done by the force is zero. म्हणजे बघा, एखादा खूप मोठा दगड आहे आणि तुम्ही गेला त्या दगडाला हलवायला, तर तुम्ही ताकद लावता परंतु तो दगड जागचा हलत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बल लावलं परंतु डिस्प्लेसमेंट होत नाही, त्यावेळेस तुमचं वर्क डन बाय यू इज झिरो.
Another example is tying a stone to one end of a string and swinging it round and round by the other end of the string. तुम्ही एका दोरीला काय करा, दोरीच्या एका टोकाला दगड बांधला आणि दुसऱ्या टोकाने तुम्ही काय करताय, ती दोरी फिरवताय राऊंड अँड राऊंड, म्हणजे स्विंगिंग इट राऊंड अँड राऊंड. त्यावेळेस काय होतं, तर तुमच्या बलाने केलेलं कार्य ते काय असतं, शून्य असतं. आता याचं एक उदाहरण आपण पाहू शकतो. तुम्हाला माहिती आहे की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, परंतु ह्या चंद्राच्या म्हणजे डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि बलाची दिशा ही काय असते, एकमेकांना परपेंडिक्युलर असते. आपण असं म्हणू की या ठिकाणी पृथ्वी आहे, अर्थ लिहितो मी इथं, आणि याच्या भोवती चंद्र फिरतो. तर या ठिकाणी या चंद्राची दिशा आहे या बाजूला, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, आणि पृथ्वी ओढते त्याला बरोबर खालच्या दिशेला, जे इथं डायरेक्शन ऑफ फोर्स, हा जो आहे तो डायरेक्शन ऑफ फोर्स. मी हे माऊसनी काढतोय त्याच्यामुळे व्यवस्थित काढता येत नाही, समजून घ्यायचं आहे तुम्ही. तर हे आहे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि हे काय आहे, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. जर हे डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन ऑफ फोर्स जर एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील तर वर्क डन बाय अ फोर्स इज 0. बघा याच्यामुळे काय झालं, चंद्र येऊन पृथ्वीवरती आदळला नाही. जर असं जर असतं तर पृथ्वी काय करते, चंद्रावरती आपलं गुरुत्वाकर्षण बल लावते, म्हणजे चंद्राला आपल्याकडे ओढते आणि चंद्र काय करतोय, त्याच्या कक्षेमध्ये फिरतोय. जर हे अप्लाइड जे या ठिकाणी जर कार्य जर शून्य झालं नसतं तर चंद्र काय झालं असतं, पृथ्वीवरती येऊन आदळलं असतं. कारण का, चंद्र आणि पृथ्वी दोघंही एकमेकांना ओढतात, परंतु त्याने केलेलं कार्य हे काय होतं, शून्य. कारण का, त्यांच्या विस्थापनाची दिशा म्हणजे डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि बलाची दिशा डायरेक्शन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर टू इच अदर. ह्या दोघांचे काय, यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. म्हणून here work done is 0. Work done by earth and work done by moon is 0. Another is energy. एनर्जीला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, ऊर्जा. एनर्जी मीन्स काय, द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क. एखाद्या वस्तूची काम करण्याची क्षमता, त्याला त्याची काय म्हणतात, एनर्जी असं म्हणतात. इट इज कॉल्ड इट्स एनर्जी. The capacity of a body to perform work is called its energy. The SI unit of energy is joule and CGS unit is erg. आता बघा, वर्कचे जे युनिट्स आहेत ते सुद्धा जूल आणि अर्ग आहे, आणि एनर्जीचे सुद्धा जे युनिट आहेत ते जूल आणि अर्ग आहे. म्हणजे कार्य आणि ऊर्जा ह्या दोघांची एकक सारखी आहेत. द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर सेम. देर आर 2 टाइप्स ऑफ एनर्जी. फर्स्ट इज कायनेटिक एनर्जी. द एनर्जी विच an object has because of its motion is called kinetic energy.
एखाद्या वस्तूच्या गतीमुळं त्या वस्तूला प्राप्त झालेली ऊर्जा याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी. आता तुम्ही टी व्हीला पाहिलेलं असेल की चिपळूणसारख्या भागामध्ये किंवा सांगलीमध्ये पावसामध्ये बऱ्याचशा गाड्या वाहून गेल्या, माणसं वाहून गेली. म्हणजे आता त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये एनर्जी कुठून आली? ड्यू टू मोशन, त्याच्या फ्लोमुळं, बरं का नाही. तर एखाद्या वस्तूच्या गतीमुळं त्या वस्तूला प्राप्त झालेली ऊर्जा त्याला काय म्हणायचं? कायनेटिक एनर्जी. एक्झाम्पल, एनर्जी इन अ फ्लोईंग वॉटर, वाहत्या पाण्यामध्ये असलेली ऊर्जा. एनर्जी इन फास्ट बॉल, जर खूप जोराचा चेंडू असेल आणि तो जर आपल्याला येऊन धडकला तर कळतं त्यात किती एनर्जी आहे ते, बरोबर का नाही. आता इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, हिअर इज, इथं चुकलेलं आहे पहा, इथं काय पाहिजे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². इथं काय राहिलंय? 1/2 लिहायचं राहिलं इथं. Therefore, kinetic energy is equal to 1/2 mv². Here m is the mass of an object and v is the velocity of object. Next, it's potential energy. कायनेटिक एनर्जी कळलं. कायनेटिक एनर्जी ड्यू टू इट्स मोशन. एखाद्या वस्तूच्या गतीमुळं त्याला प्राप्त झालेली ऊर्जा त्याला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. आता काय पाहिजे? पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोजिशन इज कॉल्ड potential energy. The energy stored in an object because of its specific state or position is called potential energy. Examples, energy in stretched bow. आपण ताणलेला धनुष्य असतो का नाही, त्याच्यामध्ये काय असतं? पोटेन्शियल एनर्जी असते. तो धनुष्यबाण तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यामध्ये जो बो असतो म्हणजे जो आपण ताणतो, आणि ॲरो म्हणजे काय असतं? तर एक काठीसारखा भाग असतो की जो पुढे जातो, बरं का ना. तर जो बो स्ट्रेच्ड बो त्याच्यामध्ये काय असतं? पोटेन्शियल एनर्जी असते. आणि अजून काय एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला? एनर्जी कॉम्प्रेस्ड इन अ स्प्रिंग. तुम्हाला स्प्रिंग माहिती आहे, ती स्प्रिंग जर अशी दाबून धरली तुम्ही आणि सोडली की काय होते? असं फटकन उडते. किंवा रबरला तुम्ही असं ताणला आणि सोडून दिला तर लागू शकतं तुम्हाला. तर त्याच्यामध्ये काय होतं? पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी स्टोर्ड इन वॉटर केप्ट ॲट एनर्जी इन स्टोर्ड वॉटर केप्ट ॲट हाईट. उंचावरती असलेलं पाणी, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? कायनेटिक एनर्जी आहे. इक्वेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज mgh. हिअर m इज द मास, g इज द ॲक्सेलरेशन आणि h इज द हाईट. आता ह्याचं एक उदाहरण घेता येईल पहा. एखादा दगड आपण हातात घेतला आणि उंचावरून नेऊन सोडला तर काय होणार आहे? त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असल्यामुळं तो काय होईल? तळाच्या बाजूला येईल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीमुळं काय होईल? तो कशावरती आदळन तर तो काम करू शकेल, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी असते
तर त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये त्याच्या मोशनमुळे त्याला ऊर्जा प्राप्त होते. आणि पोटेन्शियल एनर्जीचं काय असतं तर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा म्हणतो आपण त्याला, विशिष्ट अशा त्याच्या स्थितीमुळं प्राप्त झालेली ऊर्जा असते, त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. पाणी उंचावर तर साठवून ठेवलं म्हणजे त्याची विशिष्ट अशा स्थितीमुळं त्याला ऊर्जा प्राप्त होते. तर इथं पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्यानंतर मग वर्क त्याच्यापासून काम होतं. तर पुढचा भाग पाहायचा आपल्याला, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन टाइप ऑफ एनर्जी टू अनदर टाइप ऑफ एनर्जी. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय, आपल्या घरातली विद्युत ऊर्जा, त्याचा उपयोग करून आपण काय करतो, फॅन लावतो, मोटर चालू करतो. तर या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन होतं मेकॅनिकल एनर्जीमध्ये. ह्याच इलेक्ट्रिकल एनर्जीवरती आपण हीटर वापरतो पाणी तापवण्यासाठी आणि मग त्याचं रूपांतर होतं हीट एनर्जीमध्ये. तसंच ह्याच विद्युतचा उपयोग करून आपण काय करतो, साऊंड बॉक्स लावतो म्हणजे त्याचं रूपांतर होतं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं साऊंड एनर्जीमध्ये. ह्याच इलेक्ट्रिकल एनर्जीपासून आपण आपला मोबाईल चार्ज करतो. जे मोबाईलची जी बॅटरी आहे त्याच्यामध्ये लिथियम ज्या बॅटरी असते तर त्याच्यामध्ये आयनचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि या ठिकाणी केमिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्यापासूनच आपण बल्ब लावतो, आपल्याला लाईट एनर्जी मिळते. आता परत ह्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. जनरेटर मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो. थर्मोकपल नावाचं एक उपकरण आहे, तो हीट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो. जो आपला मायक्रोफोन आहे तो काय करतो, साऊंड एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतो. बॅटरीचा सेल, बॅटरी ते केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. प्रकाश ऊर्जेचं आपल्याला माहिती आहे की सोलार पॅनलद्वारे आपण लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. तर याप्रमाणे एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड टू वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म अँड एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. ह्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं आपण म्हणतो. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड nor be destroyed. It can be converted from one form into another form. Thus the total amount of energy in the universe remains constant. म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट करता येत नाही, परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करता येते आणि विश्वातील एकूण ऊर्जा स्थिर राहते. तर पुढचा भाग पाहायचा आपल्याला, फ्री फॉल. An object falling slowly under the influence of gravity, under the influence of gravitational force is called free fall. फ्री फॉल म्हणजे काय की एखादी वस्तू तुम्ही विमानातून वरून खाली सोडून दिली तर ती काय होणार आहे, पृथ्वीच्या गुरुत्वबलामुळं जमिनीवरती येऊन आदळणार आहे, बरोबर का नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फ्री फॉल असं म्हणतो. ॲक्च्युअली फ्री फॉल म्हणजे काय की फक्त त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सच कार्य करेल तर त्याला फ्री फॉल असं म्हणायचं. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू विमानातून खाली सोडतो त्यावेळेस त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग करतो आणि दुसरा फोर्स काय तर हवा काय करते, त्याला प्लावी बल लावते तळाच्या दिशेने,
पण जर फक्त एखाद्या वस्तूवरती केवळ गुरुत्वाकर्षण बलच कार्य करत असेल, केवळ गुरुत्वाकर्षण बलामुळेच ती वस्तू खाली येत असेल, तर त्याला काय म्हणायचं, फ्री फॉल. अन ऑब्जेक्ट falling slowly under the influence of gravitational force is said to be free fall. Every object has potential energy when it is at height above the ground. एखादी वस्तू जमिनीपासून जर उंचावर नेली तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी येते. अँड इट्स कीप गेटिंग कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ॲज द ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स द ग्राउंड. ज्यावेळेस आपण वरून त्या वस्तूला सोडून देतो त्यावेळेस त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. नेक्स्ट पार्ट इज पॉवर. नाव व्हॉट इज पॉवर? पॉवर इज द रेट ऑफ डुईंग वर्क. काम करण्याची क्षमता, त्याला म्हणतो आपण पॉवर. बरं का ना? एखादा चांगला धष्टपुष्ट विद्यार्थी असेल तर तो चांगलं काम करू शकतो, पण एखाद्याकडे खूपच एनर्जी कमी असेल तर तो काम करणार, कमी काम करणार. द रेट ऑफ डुईंग वर्क, द रेट ॲट विच वर्क इज डन इज कॉल्ड पॉवर. तुम्हाला माहिती आहे की आपण काय म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर आहेत पहा, छोटे ट्रॅक्टर, मोठे ट्रॅक्टर. जे मोठे ट्रॅक्टर्स असतील ते कमी वेळामध्ये शेत नांगरून काढतात. जे कमी पॉवरचे ट्रॅक्टर्स असतात ते त्यांना जास्त वेळ लागतो. इफ डब्ल्यू अमाऊंट ऑफ वर्क डन इन टाईम टी, जर टी या वेळेमध्ये डब्ल्यू एवढं काम झालं तर पॉवर इज वर्क अपॉन टाईम. पॉवर इज work upon time. The P is later denoted by power. Power साठी आपण अक्षर कुठला वापरतो, P. वर्क साठी W आणि टाइम साठी T. Therefore P is equal to W upon T. The SI unit of power is, we measure work in joule and we measure time in second. Therefore SI unit of power is joule per second, and this unit is called watt. This unit is called watt. 1 watt is equal to 1 joule per second. In the industrial sector, the unit used to measure the power is called horsepower. Horsepower means 1 horsepower means 746 watt. The energy of the unit of energy for commercial use is kilowatt per hour. One kilowatt hour is 3.6 into 10 raised to 6 joule. आपला जो घरातला मीटर असतो का नाही, तो काय मोजतो, किलोवॅट हॉवर मध्ये मोजतो. म्हणजे 1 युनिट म्हणजे किती घरातला माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळेस 1000 वॅटचा बल्ब 1 तास चालतो त्यावेळेस 1 युनिट पडतं. इलेक्ट्रिसिटी युज्ड for domestic purpose is measured in units of kilowatt hour. Let's practice. Write down any 4 forms of energy found in your home. आपल्या घरामध्ये किती प्रकारचे एनर्जी असते ते लिहायचे. Name household appliances that converts electric energy into light and heat. तुमच्या घरामध्ये अशी कुठली उपकरणे आहेत की जे प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर करते आणि उष्णता ऊर्जेमध्ये. Make a list of electric appliances in which in your home. Write how energy is transformed to those devices and write 2 examples each, potential and kinetic energy. Links for more study. तुम्हाला वर्क म्हणजे काय त्यासाठी एक लिंक दिलेली आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट,
पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर ह्या तुम्हाला लिंक्स दिलेल्या आहेत, त्या लिंक्ससुद्धा तुम्ही पाहायच्यात आणि ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. धन्यवाद.